Hello, hello. This is the My Artifact episode number 1721. आजची तारीख आहे 22 ऑक्टोबर 2019. आता वाजले रात्रीचे 8 वाजले. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता का? येस, काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता. बट तो आर्टिफॅक्ट एपिसोड नाही रेकॉर्ड केला होता. तो रेकॉर्ड केला होता मी जस्ट काहीतरी मनात आलं आणि मी ते त्याला रेकॉर्ड केलं. कारण काल सुट्टी होती ना त्यामुळे. बट काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. कसं आहे की आज मी काही रिकवर नाही करणार आहे ह्या आर्टिफॅक्ट एपिसोड. कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड माझा आज मी मनातलं बोलणार आहे की कसं आहे की आज आपण जे करतो ना त्याचा अफेक्ट फ्युचरवर पडते. आता काही पडत नाही. म्हणजे आजचं समज जर आपण आपल्या लाईफ थोडा चांगला विचार करत आहे किंवा थोडी मेहनत घेत आहे तर उद्या लाईफ वुड बी मच बेटर. कारण कसं आहे की आपल्या मेहनतीवर आपलं फ्युचर डिसाईड असते की आपण कोणत्या गोष्टीवर मेहनत करतो. आपल्याला रिअलाइज करायला पाहिजे की राईट नाव तुझी सिच्युएशन काय आहे. राईट नाव मध्ये सिच्युएशन आहे की मी 2 वर्ष होऊन राहिले आता आणि एक प्रकारे इथेच स्टक होऊन आहे, इथेच अटकून आहे. काहीच नाही होऊन राहिलाय. नथिंग वॉज गोना हॅपन. कुछ भी नहीं हो रहा. बस चलते जैसा है वैसा चलते जा रहे. दैट्स इट. सो आपण आता फिलॉसॉफी गोष्टी नाही करू. आज आपण टेक्निकल गोष्टी करू. ओके, की असं आपण केल्यानं का होऊ शकते की आपल्या लाईफला बिकम बेटर बनवू. ओके, आपण हे थोडं टेक्निकलच गोष्टी करू आता. टेक्निकल गोष्टी म्हणजे अशा गोष्टी जे म्हणजे ऍक्च्युअल आहे. राईट. ओके, कोणती गोष्ट आहे? फर्स्ट ऑफ ऑल तुला एक प्रकारे तू आता क्लासेस सुरू आहे तुझे स्क्रिप्ट डिझायनिंगचे. थोडं बहुत तुला माहित पडलं कसं प्रमाणे का असते स्क्रिप्ट डिझायनिंग, कशी असते, कशाप्रमाणे काम करावं लागते वगैरे वगैरे. मला वाटते का तू आता जे फिल्म आहे तुझी ही मराठी मूवी घरची गोष्ट तू याला लिहिणं सुरू कर. तू विसरून जा की तू पुण्याला जाशील ना, पुण्याला कोणत्या कंपनीमध्ये ऍज अ रायटरचा जॉब करशील, मग तिथून एक्सपिरियन्स घेशील, मग तिथून एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग तू घरची गोष्ट लिहिशील आणि मग घरची गोष्ट लिहिल्यानंतर मग तिथे तू प्रोड्युसर फाइंड आउट करशील आणि मग तुला फायनान्स करेल आणि मग त्याच्यानंतर तुझी फिल्म बनेल. नो 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 नो. तू असा विचार केला की आपण हळूहळू हळूहळू जाऊ. इथे हळूहळू जाणं म्हणजे काहीच जाणं नाही. इथे आपण आता हळू जाऊच नाही. राईट नाव तुझ्यापाशी टॅलेंट आहे आणि तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. तू ते करू शकते म्हणजे करू शकते. यस. तुला काय वाटतंय की ह्या क्लासेसचा काही फायदा होईल? हे जे क्लासेस तू करून राहिलाय 30-35 हजार रुपये देऊन हे क्लासेस करून राहिलाय याचा काही फायदा होईल का? वेल, असं ना म्हणता येत फायदा नाही होईल. ऑफकोर्स डेफिनेटली फायदा होईल. बट एक प्रकारे एज्युकेशनली फायदा होईल. एज्युकेशनल म्हणजे की मला माहित पडेल की स्क्रिप्ट लिहायचं कसं आहे, का कसं. असं काही होणार नाही का ते लोक तुला जॉब ऑफर करेल, अरे पुण्याला जॉब आहे इथे रायटरशी, तू येऊन जा. इट वॉज नॉट गोना हॅपन. सो मग काय, सो हेच आहे की तुला पुण्याला जाऊनच काही ना काहीतरी करावं लागेल. याच्याशिवाय दुसरं काही चॉईस नाही. तुला जॉब सोडूनच तुला पुण्याला जावं लागेल. समहाऊ त्या जे काही आहे प्रोड्युसर वगैरे समथिंग त्या लोकांना भेटावं लागेल, बोलावं लागेल
आणि तुझ्यामध्ये विश्वास आहे तर ऑफकोर्स यू विल बी. कारण सांगू, जॉब सोडणं हे माझ्यासाठी बहुत मोठी गोष्ट राहील, बहुत मोठी गोष्ट. तू नेहमी याला खूप मोठी गोष्ट म्हणते, खूप मोठी गोष्ट. बट तुला हे रिस्क घ्यावी लागेल समहाऊ, कधी ना कधी तरी. हे जॉब सोडणं याची हे रिस्क तुला घ्यावी लागेल. कारण हे बहुत मोठी सिच्युएशन असं तुला वाटते, बट समहाऊ तुझ्या समोर जाण्यासाठी हा खूप मोठा काटा आहे. हा जॉब, जरी हा जॉब तुला सर्व्हाइव्ह करून देऊन राहिला ओके, पण तुला पुढे नाही जाऊ देऊन राहिला हा जॉब. हा तुला इथेच अटकून ठेवून राहिला, हा तुला बस इथेच कुठतरी हे करून देऊन राहिला. समजा जर तुला इथून पुढे जायचं आहे आणि समोर तुला ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये समजा जर तुला काम करायचं असं तुला वाटते, तर तुला जॉब सोडावा लागेल. तर कधी ना कधी सोडावं लागेल म्हणजे काय? कधी ना कधी म्हणजे की तुला तुझ्या स्वतःवर एक प्रकारे फुल कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे की येस, राईट नो आता माझ्यामध्ये फुल पोटेन्शियल आहे आणि आता मी हे करू शकतो. या तर मग काय, तर मग आता एवढीच गोष्ट आहे. हे बघ, तू जॉब करून येतं, थकता झोपतं, टीव्ही हे मोबाईल बघतं, पिक्चर बघतं, त्याच्यानंतर झोपल्यानंतर पुन्हा ऑफिस, बॅक होम, नथिंग वॉज गोना हॅपन. ओके, तुझ्यापाशी घरची गोष्टीची स्क्रिप्ट तुझ्या डोक्यामध्ये आहे. या ऍक्च्युअली कसं आहे की घरची गोष्ट आहे ना, याला मी प्रॉपरली इमॅजिन नाही करून राहिलो आहे. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली हार्ड टू एक्सप्लेन. कारण याच्यामध्ये माझं काफी हे आहे, म्हणजे काफी वीक पॉइंट आहे की मला कळून नाही राहिले की याला मी करू कसं. डायलॉग्स मध्ये लिहिताना मला मराठी शब्द नाही सुचून राहिले आहे, जे की मी युजली मी मराठी बोलतो, तर मलासाठी एवढं फारसं वाटत नाही का आपण एवढं मराठी वगैरे. बट हे मराठी लिहिणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुला मराठी शब्द ऐकणं पण इम्पॉर्टंट आहे. ओके, सो मला असं वाटते, फर्स्ट ऑफ ऑल टेक्निकली तुला घरची गोष्ट लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम काय येऊन राहिलाय? घरची गोष्ट लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम येऊन राहिलाय की मला कॅरेक्टर, त्याचे इमोशन्स आणि त्यांची रायटिंग्स म्हणजे त्यांची इलॉबरेशन प्रॉपरली येऊन राहिलाय. ओके, ठीक आहे. अजून कसं आहे की मी नेहमी प्लॉटिंग करतो. म्हणजे कसं आहे की समज जर आता मी स्क्रिप्ट लिहितो कशी, हाऊ वुड आय डू दॅट, की मला प्रॉपरली पहिले माहित आहे की हे स्टार्ट आहे, हा एंड आहे. म्हणजे रवी घरातून बाहेर जातो, बाहेर गेल्यावर दुकानात जातो, 2 समोसे खातो, त्याच्यानंतर तो घरी येतो. या तर हे छोटीशी स्क्रिप्ट आहे, याच्यामध्ये मला स्टार्ट आणि एंड माहित आहे. आता याच्यामध्ये मी स्क्रिप्ट प्लॉट करतो. म्हणजे आई म्हणते रवी बाहेर जाताना आलू आण. रवी थैला उचलतो, आई मला पैसे हवेत, आई त्याला पैसे देतेत. रवी निघतो बाहेर, सोबत त्याला मित्र भेटतो. मित्र म्हणतो चल म्हणतो टपरीवर. तो जातो, तिथे एक सुट्टा मारतो, मग त्याचा एक समोसा खातो, मग मित्रासोबत थोडा वेळ बोलतो, ते थोडं बहुत कन्व्हर्सेशन, आणि त्याच्यानंतर मग घरी तो आलू घेऊन तो घरी येतो. हे काइंड ऑफ लाईक प्लॉटिंग झाली. म्हणजे एक प्रकारे स्टोरीवर आपण त्याची डायलॉग्सची प्लॉटिंग करू. स्टोरीवर तीच राहीन, बट त्याच्यावर डायलॉगची प्लॉटिंग करून नाही का एक प्रकारे तो कॅरेक्टर रिअलिस्टिक होईल. राईट, माझ्यामध्ये सिच्युएशन का होऊन राहिली का मी नाही का स्टोरीज एक प्रकारे प्लॉट करू शकत नाही, याच्यावर मी डायलॉग का प्लॉट करू. म्हणजे इथे रवी बाहेर जातो पण घरी येतो तर कसा येतो, काय येतो, याची मला काहीच गॅरंटी नाही. म्हणजे मी माझी एंडिंग प्रॉपरली डिस्क्राईब नाही की मी याला कशाप्रमाणे दाखवू. हाऊ डू आय डू दॅट? सो इट्स अ प्रॉब्लेम. ओके, चल आपण इथे थोडासा विचार करू आपण की याला आपण कशाप्रमाणे एक्सप्लेन करू शकतो.
चला तू तुझी स्टोरीची एक प्रकारे वन लाईन स्टोरी सांग बरं. वन लाईन स्टोरी म्हणजे तुला कशाप्रमाणे इलॉपरेट करायची आहे. ओके, वन लाईन स्टोरी मध्ये काय आहे की एक घर आहे, एक फॅमिली आहे. बाबा एक प्रकारे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये काम करतात एका छोट्याशा गावामध्ये, वैजुरीमध्ये. ओके, आणि तिथे हे 5 जण राहतात. आई वडील, आई आई वडील, 2 बहिणी आणि एक भाऊ. ओके, भाऊ सर्वात लहान, 2 बहिणी मोठ्या. ओके, आता शिक्षणासाठी हे लोक पुण्याला जातात. आता जो माणूस असतो, नवरा असतो, जो मेन हे असतो, बाबा असते त्यांचे, ते काफी उद्धट असतात. त्यांना असं वाटते की मुलांचं लवकरात लवकर लग्न करून मोकळं करावं, ऍक्च्युली मुलींचं. बट या लोकांना लवकर शिकायचं असते, त्यामुळे ते पुण्याला येतात. आता मग काय होते की पुण्यात आल्यानंतर मग इथे हे लोक शिकतात, मोठी मुलगी शिकते, तिला जॉब लागतो. समहाव ती एका मुलाच्या प्रेमात पण पडते. बट त्याच्यानंतर काय होते की ही गोष्ट मुलाला प्रेमात पडते, ही गोष्ट नाही का आई आणि वडिलांना दोघांना माहित नसते. मुलीचं लग्न ठरते, मोठ्या मुलीचं. तर तेव्हा ती सांगते की असं आहे तसं आहे, मी एका मुलावर प्रेम करते. घरी खूप वाद होतात आणि त्यामध्ये ती मुलगी पळून जाते. पळून गेल्यावर कसं आहे की ती मुलगी घरातून पळून गेली, लग्नातून पळून गेली, त्यामुळे जो दाग असतो तो दाग आईच्या खांद्यावर लागतो. कारण वडील ते एक प्रकारे सगळं हात वर करून सांगतात की ही मुलगी आमच्या आईकडे होती. युजली बाबांनी ते एक प्रकारे पूर्ण जे हे आहे ना ब्लेम, तो सगळं आईवर दिला की हे सगळं तुझ्याचमुळे झालं, सगळं तुझ्याचमुळे झालं. या गोष्टीमध्ये ते प्रत्येक कट ऑफ करतात वगैरे, प्रत्येक म्हणजे आता तू लहान मुलीचं लग्न कसं करशील. लहान मुलीचा प्रॉब्लेम कसा आहे की लहान मुलीचा एक प्रकारे तिला आहे समथिंग, एक प्रकारे बिमारी. ती दिसायला सुंदर आहे, शिक्षणाने पण खूप जबरदस्त आहे, बट कसं आहे की तिला एक बिमारी आहे. आणि कसं आहे की तिचे सासूरवास तयार होतात, तिला आवडतात, बट तिचे सासूरवास म्हणतो की तुमच्या मुलीमध्ये एक प्रकारे बिमारी आहे, आम्ही ऍक्सेप्ट करतो, बट आम्हाला हुंडा हवा आहे. तर या गोष्टीमध्ये वडील साथ देत नाही, तर मग भाऊ आणि आई दोघे मिळून त्या हुंड्यासाठी पैसे जमा करतात. ओके, आणि त्यानंतर त्या मुलीचं लग्न करते. काफी इमोशनल आणि टची सीन आहे याच्यामध्ये. सो इथपर्यंत मूवी एंड होऊन जाते का लग्न होते आणि ती मुलगी समथिंग बी आहे. आता या फिल्म मध्ये मला हे एक एंड दाखवायचं आहे, बट ज्या वेळी दाखवायचं आहे की याच्यामध्ये नाही का बहीण भावाचं जे रिलेशन आहे ते खूप स्ट्रॉंगली बॉन्डिंग पाहिजे, बहुत जास्त. इट वॉज व्हेरी मच. मला तशी डायलॉग्स हवे जे बहीण भाऊ एकमेकांना शिवा देतात. मला ऍक्च्युली या फिल्म मध्ये हे जे आहे ना, ही फिल्म घरची गोष्टी, याच्यामध्ये नाही का बहीण भावाचं नाही का सर्वात जास्त एन्व्हायरमेंट इथे दाखवायचं आहे. म्हणजे कशाप्रमाणे असतात, कशा हे असतात वगैरे वगैरे समथिंग. ओके, दॅट इज कूल. अनदर थिंग इज दॅट की अजून या फिल्म मध्ये आईसोबतचं पण नातं थोडंसं कॉमेडी आणि थोडंसं ड्रामा. मला एकदम खूपच इमोशनल वगैरे नाही दाखवायचं आहे. बहुत म्हणजे एकदम रडण्या टाईप वगैरे, सिच्युएशन रडण्या टाईप आहे, बट मला अशा वेळी दाखवायचं नाही, मला एक प्रकारे कॉमेडीने दाखवायचं आहे. बट असं खूपच जास्त कॉमेडी वगैरे पण नाही. इट वॉज काइंड ऑफ लाईक रिअली लेस. आता मी हे मूवी काऊन बनवत आहे, वाय? ऍक्च्युली कसं आहे की मला एक प्रकारे बिगिनिंग लेवल आहे. आता घरची गोष्ट, ही जे घरची गोष्ट आहे ना, ही स्टोरी खूप जास्त अशी कॉम्प्लिकेटेड नाही. ओके, जेन्युअल प्रत्येक घरांच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट असतेच समहाऊ वगैरे. ओके, आणि त्याच्यानंतर ही जे मूवी आहे हे खूप कॉस्टली नाही. इट वॉज
काइंड ऑफ लाईक या मूवीला बनवण्यासाठी समजा जर म्युझिक वगैरे काढलं, समजा जर अजय अतुलचं जर म्युझिक समजा जर काढलं गेलं ना, तर मला नाही वाटत का हार्डली या मूवीला बनवण्यासाठी 10 लाखाच्या वर पैसा लागेल. या 5 ते 10 लाखच्या दरम्यान तर याच्यामध्ये पूर्ण मूवीची पूर्ण हे होऊन जाते. येस. आणि कसं आहे की हे मूवी जेवढी सिम्पल आणि सोबर आहे तेवढी जबरदस्त आहे. याच्यामध्ये ऍक्टिंग पण बहुत चांगल्याने एलॉबरेट करून दाखवायची आहे. हे एक प्रकारे बिगिनिंग लेवल आहे. समजा जर आपण इथे पास होत आहे, इथे आपली हे जे मराठी मूवी बहुत चांगली जबरदस्त चालून राहिली आहे ना, कारण ही काफी युनिक आहे. या कन्सेप्टवर अजूनपर्यंत कोणी काम केलं गेलं नाही. युजली फॅमिलीमध्ये भाव बहिणीचं आणि आई कुटुंबाचं जे नातं आहे ते एवढं प्रॉपरली इलॉबरेट केलं नाही अजूनपर्यंत कोणत्या मूवीमध्ये, जे या मूवीमध्ये आहे. ओके. सो मला असं वाटते की दिस इज मूवी इज रिअली इंटरेस्टिंग. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम का येऊन राहिलाय? प्रॉब्लेम येऊन राहिलाय की डायलॉग्सच्या रायटिंग मध्ये की मी डायलॉग्स प्रॉपरली रिटर्न करू शकून न राहिलोय. बिकॉज ऑफ दॅट की मी मराठी खूप कमी ऐकून राहिलोय. ओके. सो याच्यावर उपाय काय? वेल, आपण म्हणलो होतो अगोदर आपण टेक्निकल गोष्टी करू, म्हणजे ऍक्च्युली अशा गोष्टी करू जे ऍक्च्युली आपल्याला करायची आहे. ओके. मग कोणती आहे? वेल, ऑफिसमध्ये खूप सारा वेळ तू मूवी एक्सप्लेनेशन किंवा डॉक्युमेंटरी किंवा समथिंग अशा काही ज्ञान देण्यावाला नॉलेजवाला गोष्टी तू ऐकतोस. या इट विल बी, या इट इज गुड. या बट आता का सांगू, उद्यापासून नाही का तू मराठीचं काही पण ऐक. या म्हणजे म्हणजे मला असं वाटतं का तू एखादी सिरियल बघ मराठीचं. मराठीमध्ये खूप साऱ्या सिरियल आहे ऑनलाईन. बघायचं म्हणजे कसं आहे की कानात हेडफोन लावायचे, त्यांचे डायलॉग्स वगैरे ऐकायचे. ओके. ते एक सिरियल आहे फुलपाखरू. दिस इज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड थिंग. कारण या फुलपाखरू मध्ये जे कॅरेक्टर्स आहे ते पण काफी टीनेजर्स आहे आणि त्यांचं कन्व्हर्सेशन काइंड ऑफ लाईक अ लव्हली आहे आणि फॅमिली सोबतचं पण कन्व्हर्सेशन काफी चांगलं आहे. तर मला असं वाटतंय की तू हे फुलपाखरू हे सिरियल तू बघ म्हणजे ऐक ऑफिसमध्ये ड्युरिंग द टाइम. याच्यामुळे नाही का तुला खूप सारे वर्ड आणि खूप सारे डायलॉग्स तुझ्या डोक्यामध्ये येईल की याला आपण कशाप्रमाणे लिहू, कशाप्रमाणे हे करू. ऑलराईट. दुसरी गोष्ट, घरची गोष्ट लिहिण्यासाठी आपल्याला एक प्रकारे असं खूप मोठं वगैरे असं बुक घेऊन लिहत बसण्याची काही गरज नाही. आपल्या दोन्ही मोबाईलमध्ये इंटरनेट आहे आणि दोन्ही मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह आहे. आपली जे घरची गोष्ट हे ऑनलाईन रिलेटेड आहे. ओके. आणि तुझ्या मोबाईलमध्ये कीबोर्ड आहे जे मराठी पण टाईप करू शकते. राईट. सो तुला जेव्हा वेळ भेटला, जेव्हा फ्री टाइम भेटला, किंवा बस आपलं मोबाईल ओपन करायचा आणि टकटक टकटक लिहायचा. कसं आहे की आपण एक प्रकारे याच्यावर एक प्रकारे स्ट्रक्चर स्क्रिप्ट तयार करू. कारण आपण मोबाईलवर आपण एक प्रकारे स्ट्रक्चर स्क्रिप्ट करू. याच्यावर आपल्याला टाइमचा अंदाज नाही राहील. एक प्रकारे ही स्ट्रक्चर स्क्रिप्ट म्हणजे याच्यामध्ये आपण थोडे बहुत चेंजेस करू आपल्या अनुसरून, कॉमेडी अनुसार किंवा स्क्रीन अनुसार वगैरे, टायमिंग अनुसार आपण याच्यामध्ये चेंजेस करू. कारण हे एक खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. समजा जर आपल्याला काही ना काहीतरी असं विचार करायचा आहे की आपल्याला समोर काही ना काहीतरी बनायचं आहे, तर तुला आतापासून थोडी बहुत मेहनत करावी लागेल. समजा जर तू तसं नाही करत आहे तर तू विचार करून घे, इट विल बी रिअली डिझास्टर फॉर यू. कारण आता होऊन राहिले, आता 2 वर्ष झाले. ओके. तुला परमनंट पण करण्यात आलेलं नाही. ओके. तुला असं वाटत होतं की आपण जॉब पुण्याला करू, मग पुण्यावरून मग तू खूप मोठा पाथ चूज केला होता, बहुत मोठा पाथ. तेव्हाच तू एक प्रकारे मुंबईला गेला असता किंवा पुण्याला गेला असता, घेतला असता तडकाफडकी निर्णय. यस.
तर आज तू विचार कर कुठे असता, कारण आज तुझं वय बघ. वेल, जे झालं त्याच्यावर मी ब्लेम नाही करत आहे. जे झालं व्हॉटएव्हर, आय डोंट नो, आय डोंट रिअली टेक केअर ऑफ दोज शिट. येस, राईट नाव जे इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट आहे, आणि इम्पॉर्टंट आपल्याला हे आहे की आपल्याला आता ही मूवी बनवायची आहे. ओके, तर आजपासून काय करू, व्हॉट यू डू नाव. ओके, आता वाजले 8:30 वाजले आहे. आता हात धु, जेवण करून घे. ओके, सकाळचा डब्बा आहे, आज संध्याकाळी डब्बा येऊन राहिला. त्या भडव्यांनी आज सकाळी आणलं, त्याला काल म्हणले होतं संध्याकाळी आण म्हणून, त्यांनी आज आणलं सकाळी. गोळ्या, जेवण कर. त्याच्यानंतर तू काय कर की हे जो एक एपिसोड डाउनलोड केला काळे धंदे तो बघ. ओके, आणि थोडासा एक प्रकारे विचार कर, एक प्रकारे थोडं बहुत लिहिण्याचा प्रयत्न कर. ओके, कसं आहे की काहीच लिहू नको ना, बस फक्त ओपन कर ना, ऍटलीस्ट थोडासा विचार कर. मी हे नाही म्हणत की तू ओपन कर ना धडाधड धडाधड लिहायला सुरुवात कर. नो नो, डेफिनेटली नॉट. इट्स लाईक ओपन कर, थोडासा विचार कर, ऍटलीस्ट वाच तरी. ओके, दॅट वुड बी रिअली मच बेटर. फक्त वाच, बस वाच. पहा तुला मग का कसं वाटते वगैरे समहाऊ. ठीक आहे. So this is the My Artifact episode number 1721. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.